15 दिवसाखाली आम्ही या ठिकाणी आलतो आणि या ऑफिसला कुलूप लावायचा इशारा दिला. त्याचं कारण असं होतं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आणि चेअरमन यांनी महाराष्ट्रातील 61 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि सांगलीतील 5 कर्मचारी आहेत. या 5 कर्मचाऱ्यांपैकी 4 कर्मचारी कमी करण्याचा आदेश वरून यांना आला. त्या बातमी मला मिळाल्यानंतर आम्ही इथे येऊन या ठिकाणी कुलूप लावायचा एक इशारा दिला आणि त्यानंतर एक 2-3 दिवसांनी सर्व कर्मचारी घेतले असं आम्हाला कळालं. त्याबद्दल जिल्हा प्रशासनानं आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ सदस्य आणि चेअरमनचं आम्ही आभारी आहोत. यानंतर हा सांगलीचा एक दुसरा विषय आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा तरुणांसाठी व्याज परतावा देणारे हे महामंडळ अनेक हजारो करोड रुपयाचा व्याज परतावा देणारे ह्या महामंडळाला स्वतंत्र ह्या सांगली जिल्ह्यामध्ये जागा नाही. आता आम्ही ज्या ठिकाणी उभारलोय ते महाराष्ट्र शासनाचं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे. या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये एवढं मोठं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ह्या महामंडळाला स्वतंत्र ऑफिस नाही. तर याद्वारे आम्ही जिल्हा प्रशासन आणि कलेक्टरला आज याद्वारे इशारा देतोय की लवकरात लवकर आपण या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र असं ऑफिस द्यावं, जेणेकरून या ठिकाणी रोज 100 मराठा तरुण उद्योजक या ठिकाणी ऑफिसमध्ये येतात आणि ही दुसऱ्याच ऑफिस असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक वेळा या उद्योजक तरुण कार्यकर्त्यांची हेळसांड होते, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जात नाही. म्हणून याद्वारे माझा इशारा आहे किंवा विनंती आहे की जिल्हाधिकारी प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर एक स्वतंत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ऑफिस द्यावं. धन्यवाद.